Go. इचलकरंजीत शिवशाहू विकास आघाडीची घोषणा. महापालिका निवडणूक एकाच चिन्हावर लढवणार. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडी व घटक पक्षांच्या वतीने शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना शशांक बावस्कर यांनी सांगितले की महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकूण 228 इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 191 उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. पुढील टप्प्यात प्रभागनिहाय सक्षम, सर्वसमावेशक व जनतेशी थेट संपर्क असलेल्या उमेदवारांची निवड केली जाईल. इचलकरंजी शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, घरपट्टी तसेच प्रशासकीय काळात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून प्रभावी संघर्ष उभारला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले. या आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, मँचेस्टर आघाडी, माकप, मनसे, आप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी व लाल निशाण पक्ष यांचा समावेश असल्याचे जाहीर करण्यात आले. सागर चाळके यांनी शहराचा कारभार आमदार व आयुक्तांच्या मनमानी पद्धतीने सुरू असल्याची टीका करत पारदर्शक व जनतेच्या हिताचा कारभार करण्यासाठी नागरिकांनी शिवशाहू विकास आघाडीला पाठबळ द्यावे, असे आवाहन केले. मदन कारंडे यांनी सर्व पक्ष एकत्रितपणे निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे सांगितले. माजी आमदार राजीव आवळे यांनी महायुतीतील नाराजीचा फटका सत्ताधाऱ्यांना बसून शिवशाहू विकास आघाडीचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला. तर माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी आघाडीचे उमेदवार जनतेचे सेवक म्हणून काम करत प्रशासनावर अंकुश ठेवतील असे मत मांडले. चिन्हांबाबत माहिती देताना प्रकाश मोरबाळे यांनी कपबशी, गॅस सिलेंडर किंवा शिट्टी या 3 चिन्हांपैकी एक चिन्ह मिळवून त्यावर निवडणूक लढवली जाईल, असे सांगितले. या पत्रकार परिषदेस रणजित जाधव, मलकारी लवटे, सदा मलाबादे, सुनील बारवाडे, रवी गोंदकर, हेमंत वणकुद्रे, वसंत कोरवी आदी मान्यवर उपस्थित होते.